आपण थेट पुन्हा वाराणसीमध्ये जाणार आहोत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते तिथे काशी विश्वेश्वर भक्ती मार्गाचं लोकार्पण होतंय। पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालंय आणि मोदींच्या सोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ। याच वाराणसीचे खासदार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 2019 साली या विकास कामांचं भूमिपूजन किंवा शिलान्यास मोदींच्या हस्ते झालेला होता। 339 कोटी रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या कामाची पाहणी पंतप्रधान करतायत। याच कॉरिडॉरचं उद्घाटन किंवा लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। यासाठी जमलेली ही सगळी मान्यवर मंडळी आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या विकास कामांची पाहणी करतायत। काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आणि पंतप्रधानांचा हा ड्रीम प्रोजेक्ट 2017 पासून 2021 पर्यंत वाराणसीचा केलेला कायापालट आणि त्याचंच लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते, अर्थात हे पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालेलं आहे। आणखी बरंच काम बाकी आहे। एकूण 800 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे, त्यापैकी 339 कोटींचं काम पूर्ण झालंय। आजच्या या कार्यक्रमासाठी काशी विश्वेश्वर मंदिराला काशी विश्वेश्वर मंदिराला सुद्धा खास अशी सजावट करण्यात आली आहे आणि संपूर्ण सोहळ्यासाठी वाराणसी नगरीच सजली आहे। पंतप्रधान ज्यावेळेला आले तेव्हा स्थानिक जे वाराणसी मधले नागरिक होते ते सुद्धा पंतप्रधानांना भेटण्यासाठी इच्छुक होते। मोठी गर्दी तिथे दिसली आणि त्यानंतर पहिल्यांदा काळभैरव मंदिरामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते आरती झाली आणि मग मुख्य कार्यक्रमाकडे पंतप्रधान रवाना झालेत। पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 23 इमारतींचं उद्घाटन होतंय। सुमारे 339 कोटींचा प्रकल्प पहिल्या टप्प्यातला जो पूर्ण झालाय आणि याच कॉरिडॉरचं आणि या सगळ्या विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते। काशी विश्वेश्वर मंदिराला गंगा नदीला जोडणारे हे मार्ग सुद्धा विकसित केले गेलेत। इथल्या स्थानिकांसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी ही खूप मोठी विशेष सोय आहे। वाराणसीचं 2017चं रूप आणि 2021चं यामध्ये फार फरक दिसतोय आणि या सगळ्या विकास कामांची पाहणी स्वतः पंतप्रधान करतायत। भव्य काशी दिव्य काशी या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातल्या कामांचं लोकार्पण आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातच भाजपकडून प्रत्येक तीर्थक्षेत्री प्रत्येक मंदिरामध्ये कार्यक्रम आयोजित केले गेलेत। कारण पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट वाराणसीतला जो आहे त्याच्या पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झाल्यानंतर आता गंगा नदी आणि काशी विश्वेश्वर मंदिर यांना जोडणारे काही रस्ते तयार केले गेले। त्याचसोबत गंगा घाट आणि तिथे फिरण्यासाठी जे काही खास वाहन आहे तिथे सध्या पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यासोबत इतर सगळा अधिकारी वर्ग सुद्धा आहे। अर्थात हे सगळं या विकास कामांतर्गत आहे ज्याचा पंतप्रधान स्वतः आढावा घेत आहेत आणि आजपासून याचं लोकार्पण केलं जात आहे। या सगळ्या सुविधांचा लाभ इथे येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिकांना सुद्धा घेता येणार आहे।
या अलकनंदा नावाच्या बोटीमध्ये पंतप्रधान मोदी बसलेत आणि सोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा। आणि या आता बोटीतून हे मंदिर कसं दिसतं किंवा हे गंगा नदीचे घाट कसे दिसतात हे पंतप्रधान पाहतायत। अर्थात 2019 पासून या ड्रीम प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात झाली होती आणि आता 2 वर्षांनंतर बरीच विकास कामं इथे झाल्यानंतर हे काम नेमकं कसं झालंय, पाण्यामधून किंवा नदीमधून काशी विश्वेश्वराचं मंदिर नेमकं कसं दिसतं आणि हा सगळा नजारा कसा दिसतो याचा अनुभव पंतप्रधान घेत आहेत। 2019 पासून या विकास कामांना सुरुवात झाली होती आणि त्यातला पहिला टप्पा आज पूर्ण झालाय, ज्याच्या लोकार्पणासाठी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये आहेत। वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा खासदारकीचा मतदारसंघ आणि आपल्या मतदारसंघामध्ये हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि संपूर्ण देशासाठी सुद्धा अर्थातच। आणि याच ड्रीम प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं असताना पंतप्रधान स्वतः इथे उपस्थित राहून या सगळ्या कामांची आधी पाहणी करतायत आणि मग लोकार्पण केलं जाणार आहे। आणि ही जी बोट आहे ती निघालेली आता आणि गंगा घाटामध्ये फिरून हा नजारा, हे दृश्य नेमकं कसं दिसतंय याचा अनुभव स्वतः पंतप्रधान घेत आहेत, ज्याचं लोकार्पण आज होतंय। आणि उद्यापासून इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या सगळ्याचा अनुभव घेता येणार आहे। आयुष्यात एकदा तरी काशी यात्रा करावी असं म्हटलं जातं आणि संपूर्ण जगभरातूनच काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात मोठ्या संख्येनं संपूर्ण वर्षभर। कोरोनाचा काळ सोडला तर काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला तुफान गर्दी असते आणि इथे येणाऱ्या भाविकांची, इथल्या स्थानिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आणि त्याचसोबत वाराणसीचा कायापालट करण्यासाठी हा पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि तो कुठेतरी पूर्णत्वास येतोय। पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर गंगा घाटावरची ही दृश्य आहेत। गंगा नदीच्या पात्रामध्ये या बोटीतून फिरून गंगा घाट कसा दिसतोय, वाराणसीचं सौंदर्य आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर कसं दिसतंय। के इस जलमार्ग के माध्यम से, मां गंगा नदी के माध्यम से और साथ ही साथ एयर कनेक्टिविटी से तो जुड़ा ही हुआ है, रेल कनेक्टिविटी से जुड़ा हुआ है, रोड कनेक्टिविटी को भी और बेहतर किया गया है। तो ये बताता है किस प्रकार की सोच के साथ में विश्व स्तर की सुविधाओं को, जो काशी से क्वेटो तक की जो बात थी, जापान की एक अपने आप में बड़ी एक शहर फेऱ्या हळूहळू सुरू होत आहेत। रविवारी चिखली बुलढाणा ही बस प्रवासी घेऊन बुलढाणा बस स्टँडवर पोहोचली, मात्र बुलढाणा इथून दुपारी चिखलीकडे परत जाताना या बसवर जयस्तंभ चौकात दगडफेक झाली। ही दगडफेक कुणी केली याचा शोध पोलीस घेत आहेत। या दगडफेकीनंतर बसच्या काचा फुटल्यात। बसमध्ये 3 प्रवासी होते आणि या घटनेची बस चालक एसपी खरात यांनी शहर पोलिसात तक्रार दिली। म्हाडा भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं। म्हाडा परीक्षेप्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता यापुढची प्रश्नपत्रिका म्हाडाच तयार करणार असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली।
म्हाडा पेपरफुटी प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी औरंगाबादमधील क्लास चालकाच्या चौकशीत म्हाडा पेपरफुटीचा क्लू मिळाला असल्याचं म्हटलं। तसंच कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याचं गुप्तांनी सांगितलं। पेपरफुटीची सीबीआय चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली। पेपरफुटीत सरकारमधील दोषी शोधण्याची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसंच पेपरफुटीमुळे तरुणांमध्ये रोष असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा 81व्या वाढदिवस साजरा झाला आणि त्याच निमित्तानं वरळीत नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांचं तोंड भरून कौतुक केलं। वाढदिवस साजरा करून राष्ट्रीय पातळीवरती काम करण्याचं बळ मिळालं असं म्हणत शरद पवारांनी सगळ्यांचे आभार मानले। या कार्यक्रमादरम्यान नवाब मलिकांनी 2024 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करू असा विश्वास व्यक्त केला। सर्व विरोधी पक्ष एकत्र आणण्याचं काम करणार असल्याचंही ते म्हणाले। शरद पवार यांनी देशाचं नेतृत्व करावं अशी आमची भावना आहे। सर्व विरोधी पक्षाला एकत्रित करण्याचं काम पवार साहेब करू शकतात असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलं। शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। दरम्यान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रतिक्रिया दिली। पवार साहेब यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार करावा अशी चर्चा सुरू आहे, याबद्दल मला माहिती नाही, मात्र देशात पवार साहेब खंबीर नेतृत्व नक्कीच देऊ शकतात असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं। माथेरानचं आकर्षण असलेली मिनी ट्रेन लवकरच पर्यटकांच्या सेवेत हजर होणार आहे। जून 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीनं इथल्या रेल्वे ट्रॅकचं मोठं नुकसान झालं होतं, त्यामुळे या ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नेरळ ते माथेरान दरम्यान ही ट्रेन धावणार आहे। कोरोना काळात बंद झालेली चाळीसगाव पॅसेंजर आता मेमो स्वरूपात 13 डिसेंबरपासून धावण्यासाठी सज्ज झाली आहे। सोमवारी सकाळी 8:50 म्हणजे आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हिरवा झेंडा दाखवून मेमू गाडीचा शुभारंभ करणार आहेत। पहिल्या दिवशी ट्रायल रन असल्यामुळे केवळ एकच फेरी या गाडीची होईल, तर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच मंगळवारी 14 डिसेंबरपासून या गाडीच्या 2 फेऱ्या होतील। लातूरमध्ये वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। नियम मोडणाऱ्यांवरील दंडाच्या रकमेत दुपटीनं वाढ करण्यात आली आहे। अशातच वाहतुकीचे नियम मोडल्यास कारवाई करणार असल्याचं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलंय। नवीन नियमानुसार लायसन्स न बाळगणाऱ्याला 5,000 रुपयांचा दंड असेल, हेल्मेट नसल्यास 1,000 रुपयांचा दंड असेल। कल्याण आरटीओनं शेअर रिक्षांच्या दरात कपात केली असून याचं दरपत्रक कल्याण आरटीओनं जारी केलंय। त्यात नवे दर देण्यात आलेत। हे नवीन दर सध्याच्या दराच्या अर्धे आहेत, त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे रिक्षा चालक मात्र नाराजी व्यक्त करतायत। पालघरमध्ये रविवारी खासगी बसचा अपघात झाला। गुजरातहून मुंबईला ही बस जात होती। यावेळी मेंढवण खिंड परिसरामध्ये चालकाला वळणाचा अंदाज आला नाही आणि चालकाचं नियंत्रण सुटलं। ही बस थेट डिव्हायडरला धडकली। यात सुदैवानं कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र 6 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। कल्याणमधील चिकनघर भागात निखिल हाईट्स या हाय प्रोफाईल सोसायटीत एका घरात 55 वर्षीय सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आणखी गोष्ट म्हणजे याच वेळी घरात या मयत व्यक्तीची पत्नी आणि मुलगा गंभीररित्या जखमी अवस्थेत पडले होते। कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। करमाळामधील शेतकरी 6 कोटी रुपयांचं ऊस बिल सनदशीर मार्गाने मागणीसाठी मकाई सहकारी साखर कारखान्यामध्ये गेल्यावर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी शेतकऱ्यालाच मारहाण केली। यावेळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि या घटनेचा सर्व पक्षीयांनी जाहीर निषेध करत मुजर चेअरमनच्या मुसक्या आवळून त्याला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे। थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरान हत्येच्या घटनेनं हादरलंय। माथेरानमध्ये एका 27 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। माथेरान रेल्वे स्थानकासमोरच्या बंद असलेल्या खोलीमध्ये महिलेचा शीर नसलेला निर्वस्त्र मृतदेह आढळलाय। दरम्यान या महिलेसोबत फिरायला आलेल्या व्यक्तीनंच ही हत्या केली असावी असा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका तृतीयपंथी व्यक्तीची धारदार शस्त्रानं वार करून निर्घुण हत्या करण्यात आली। अनिश यादव असं हत्या झालेल्या तृतीयपंथीयाचं नाव असून हत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे। या प्रकरणी शिक्रापूर पोलीस पुढील तपास करतायत।
भुसावळमधील प्रेरणानगर परिसरात एकाच कुटुंबातील 4 जणांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रेरणानगरमधील गोकुळधाम रेसिडेन्सीमध्ये ही घटना घडली. रिक्षाचालक विलास भोळे यांची पत्नी आणि 2 मुलांसह रात्रीच्या सुमारास विषारी औषध सेवन करून कुटुंबातील 4 सदस्यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे. मुलगी झाली म्हणून महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा प्रकार घडलाय. it in the present form, and Maharaja Ranjit Singh established it with a gold. वाराणसीतली ही थेट दृश्य आहेत विकास कामांच्या लोकार्पणातली. आणि मुख्य कार्यक्रमाआधी पंतप्रधान मोदी या सगळ्या विकास कामांची पाहणी करतायत, ज्यांचा शिलान्यास किंवा भूमिपूजन 2019 साली पंतप्रधान मोदींनीच केलेलं होतं. आपल्या मतदारसंघामध्ये वाराणसीचं रूप बदलण्यासाठी, वाराणसीचा कायापालट करण्यासाठी जो काही ड्रीम प्रोजेक्ट पंतप्रधान मोदींचा आहे, त्यातल्या पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालंय. 23 इमारतींचं एकूण लोकार्पण आज होतंय. आणखी बरंच काम बाकी आहे. एकूण 800 कोटींचा हा प्रोजेक्ट आहे. त्यापैकी 339 कोटींचं काम पूर्ण झालंय. काशी विश्वेश्वर भक्ती मार्गाचं आज लोकार्पण होत आहे. आणि त्याआधी गंगा नदीच्या पात्रातून काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल किंवा गंगा घाट आणि एकूणच या सगळ्या विकास कामांचा आढावा पंतप्रधान मोदी घेत आहेत. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. भव्य काशी दिव्य काशी असं नाव त्या कार्यक्रमाला देण्यात आलंय. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी अवघी वाराणसी नगरी सजलेली आहे. ज्यावेळेला पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले, सुरुवात काळभैरवाच्या आरतीनं झाली आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम. चौकात